धर्मवीर साहेबांना समजलं निरोप की अरे हे आपल्या चांगो शिंदेचे चिरंजीव आहेत. त्यांना एकाएकी घाम फुटला. मला बोलवायला भेटायला निरोप पाठवला. निरोप भेटायला गेलो. रात्री 12 वाजता भेट झाली. 3:30 वाजता आतल्या चेंबरमध्ये शिंदे साहेब मला माफ करा, हे लोक अनावादाने मला घेऊन आले आणि तुमच्यासारखा प्रामाणिक लीडर अधिकारी जो मला घाबरू शकत नाही तर तो कोणाला घाबरू शकत नाही. माझ्यासारख्या धर्मवीर आनंदीगे जो प्रचलित आहे, त्यांच्या नावाने दहशत बसते, त्या माणसाला तुमच्यासारखा अधिकारी घाबरू शकत नाही. तो कोणालाही घाबरणार नाही जीवनामध्ये. आणि तुमच्यासारखे अधिकारी, कार्यकुशल अधिकारी स्वयंमध्ये पाहिजेत. जे अशा प्रकारचं आशीर्वाद देऊन पाठीवर हात टोपटला आणि हात टोपटलेला माणूस आज एवढ्या उंचीवर आला. जे एकनाथ शिंदे उंचीवर आले तेच रवींद्र शिंदेसुद्धा उंचीवर आले. एकाच वयाचे आहेत, एका फरकाचा आहे अंतर आहे. एकाच वयाचे आहेत, एका फरकाचा अंतर आहे. ते 61-62 वर्षाचे असेल तर मी पण 60 पूर्त करून 61 वर्षाचा होईल. अशा प्रकारचं रवींद्र शिंदेचे निबंध काम असताना कोणीतरी सांगतं निलंबित केलं जातं. प्रशासनातील भ्रष्टाचार याच्यावर सातत्याने आवाज उडवतो, कामगारांच्या प्रश्नासाठी आवाज उडवतो. हे वर्चस्व युनियनचं अध्यक्ष या नात्याने, जे दिवस कामगार चांगो शिंदे कार्यकुशल आहे युनियन या नात्याने, ते मी प्रगत पुढे नेत चालू आहे. आणि हे वर्चस्व कुठेतरी कमी करण्याच्या दृष्टिकोनातून रवींद्र शिंदेला दाबण्यासाठी कमी करण्यासाठी दोनदा सस्पेंड केलं जातं. तर हा आवाज भ्रष्टाचाराचा विरोध, हा भ्रष्टाचार विरोधी आवाज दबला जाऊ नये म्हणून रवींद्र शिंदे ठाणे महानगरपालिका निवडणूक 15A इंदिरानगर अनुसूचित जाती जमातीच्या प्रवर्गामधून खटारा जो भविष्यातील विकासाचा तारा, माझा प्रभाग माझी जबाबदारी, माझा प्रभाग माझी जबाबदारी, माझा प्रभाग माझी जबाबदारी ही संज्ञा घेऊन मी संपूर्ण झोपडपट्टी विकास करून साफ स्वच्छता करणार एवढं सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.